पिल्लू वांग्याचं भरीत. हॅलो, कसे आहात सगळे? आज जिजा खाते जेवणामध्ये वांग्याचं भरीत. जेवण झाल्यावर मॅडम छान छान झोपल्या. झोपून उठल्या उठल्या मॅडमचं खेळणं सुरू झालं. जिजाला असंच अतरंगी गोष्टी करायला खूप आवडत असतात. तिची खेळणीला तर ती कधीच हात लावत नाही. तिला असंच किचनमध्ये येऊन ट्रॉलीसोबत खेळायचं, प्लेट्स वगैरे घ्यायच्या, ठेवायच्या. खेळणी घ्यायची गरजच काय मला वाटतं, आहे ना जिजा? जिजा सुपर ॲक्टिव्ह गर्ल आहे. सगळे म्हणतात ती काय एवढी बारीक राहिली आहे, जेवत नाही का? तिचं सगळं व्यवस्थित आहे, फक्त तिचं खेळून खेळून सगळं जिरून जातं. त्यानंतर आता आम्ही बनवतो गव्हाचा सुपर फास्ट होणारा नाश्ता. त्यामध्ये मी टाकलं आहे गव्हाचं पीठ, रवा, थोडं चिली फ्लेक्स, मिरची पावडर, हळद आणि नंतर आपल्या आवडीच्या सगळ्या भाज्या कट करून चॉप करून सगळ्या त्याच्यामध्ये टाकल्या. त्याच्यानंतर त्यामध्ये मिक्स केला मी थोडासा चाट मसाला, गरम मसाला थोडासा, आपल्या आवडीनुसार आपण हिरवी मिरचीसुद्धा कापून टाकू शकतो आणि वरून टाकली थोडीशी धनिया म्हणजे कोथिंबीर. जिजा इथे मला हेल्प करत होती चॉपिंग करायला. तिला ऑब्व्हियसली मी आधी पण सांगितलं आहे, जिजाला मला हेल्प करायला प्रचंड आवडतं. ती प्रत्येक गोष्टीमध्ये मला मदत करत असते. आता तव्यावरती मी चिला टाकून घेतला आहे आणि तो लास्टला इतका सुंदर झाला होता, टेस्टी, मस्त मस्त हेल्दी. त्यानंतर राजनी, जिजाने आणि मी मिळून तो छान फस्त करून टाकला. त्यानंतर आम्हाला एनर्जी आली आणि आम्ही लगेच स्टूल उचलून खेळायला लागलो. जिजाचे हे छोटे छोटे मुवमेंट्स मला कॅप्चर करायला खूप आवडतात. म्हणजे मी सारखी बघत असते. मोठं झाल्यावरती तिलासुद्धा हे सगळं बघून किती छान वाटेल की ती किती अतरंगी होती. आम्ही पण लहानपणी असं खेळायचो. मी पण अशी लहानपणी खेळायचे. ओढणी डोक्यावर घ्यायचे, आईची साडी गुंडाळायचे, त्यानंतर टीचर खेळायचे, चेअरवर बसायचे. यार, पण तेव्हा मोबाईल नव्हता त्यामुळे ते सगळं कॅप्चर नाही झालं. पण यार, आपण आपल्या मुलांचे हे क्षण कॅप्चर केले तर त्यांना किती छान वाटेल यार मोठं झाल्यावर बघायला. हे बघा, मॅडम आता शायनिंग मारत तेथे चेअरवर बसलेल्या आहेत. नंतर तिला रिअलाईज झालं की आई शूट करते आहे. लगेच लाजून पळून गेली. ओले माझे गोड बाळ. त्यानंतर आम्ही आवरून खाली गेलो तर हे आम्हाला काका भेटले, जे आमच्या शेजारी आहेत आणि खूप प्रेमळ आहेत. जिजाला त्यांच्यासोबत खूप छान वाटतं. जिजाला ते त्यांच्या नातीप्रमाणे सांभाळतात. आम्हा सगळ्यांवरती खूप खूप प्रेम करतात. त्यानंतर जिजा तिच्या फ्रेंडसोबत थोड्या वेळ खेळली. मग आम्ही थोड्या वेळ वॉक केला. त्यानंतर निसर्गा दीदीसोबत छान गप्पा मारल्या. बरोबर. आणि मंडे MONDAY. वा, व्हेरी नाईस. मंडे. रात्रीचं आम्ही सहसा येत नाही कारण जिजा लवकर झोपते. लवकर तिला खाऊ घालायचं असतं, मला जेवण बनवायचं असतं. पण आज जिजाचा मूड होता छान, तर म्हटलं चला तिला पाहिजे तर खेळूया, थांबूया. मग तिने खूप छान टाईम स्पेंड केला तिच्या फ्रेंड्ससोबत. त्यानंतर आम्ही घरी आलो होतो. जिजाचं एक पार्सल आलं होतं, शूज. तिला तर शूज खूप आवडतात. शूज बघितल्या ती खूप हॅप्पी झाली, घरभर घालून फिरत होती. मग पटकन जेवण बनवून घेतलं. भाजी चपाती बनवली होती पण जिजाला ते खायचंच नव्हतं. मग चपाती, तूप आणि गूळ टाकून छान त्याचा काला केला आणि तिला लाडू बनवून दिले, तर तिने ते खूप आवडीने खाल्ले.